यानंतर यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते। महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात आज यवतमाळमधलं ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवले। वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तीव्र निषेध नोंदवला। स्मार्ट मीटर बसवणं तात्काळ बंद करावं या मागणीसाठी आज आठवडी बाजारातून महावितरणच्या कार्यालयावर भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। पहिल्या मीटरचं 400 बिल येत होतं, तर आता ते 4000 बिल आलं। म्हणजे 4 पट आणि 10 पटीनं बिल त्या ठिकाणी त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आलं। त्यामुळं जनतेला याचा फार मोठा त्रास होत आहे, ग्राहकांना त्रास होत आहे। म्हणून हा स्मार्ट मीटर या ठिकाणी कोणत्याही हालतीत बसवण्यात येऊ नये अशी सर्व पक्षीयांच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।